त्याचा क्वेश्चन लिहून घेऊया. पिक्टोरियल व्ह्यू दिला आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं 3 व्ह्यू काढायचे. आता यातला कुठला लिहा क्वेश्चन. फिगर शो द पिक्टोरियल व्ह्यू. फिगर शो द पिक्टोरियल व्ह्यू. Draw front view, top view and right side view. Draw front view, top view and right side view. And right side view. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कुठून फ्रंट आहे ते जेव्हा सांगितलं नसतं तेव्हा लक्षात घ्यायचं कुठून एक्स लिहिलेलं आहे ती काय तुमची फ्रंट आहे. आता कुठूनही स्टार्ट करता येतो. जनरली मी फ्रंट न करतो, पण समजा तुम्हाला वाटलं टॉपला सुरुवात केली तरी चालू शकतो. काही काही ऑब्जेक्ट असतात की तुम्हाला साईडला सुरुवात करा. किंवा काही वेळेला असं होतं की एखादा व्ह्यू इनकम्प्लीट राहतो, कारण त्याच्या ज्या लाईन्स आहेत खास करून टँजंट लाईन्स येत असतात तिथपर्यंत इनकम्प्लीट राहतो. तर तसा ठेवतो. दुसरा व्ह्यू कम्प्लीट केल्यानंतर त्याची प्रोजेक्शन व्ह्यू करून तुम्ही काढू शकता. आता स्टार्टला आपण काय घेऊया फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू बसणार आहे किती बाय कितीमध्ये इथून इथपर्यंत अंतर काय आहे 75. बरोबर आहे. फ्रंट व्ह्यू दिसेल कुठला कुठला फ्रंट व्ह्यू मध्ये फरक आहे. हा पुन्हा हा सर्कल दिसणार आहे बघा. हे एवढं दिसेल. एक हा पार्ट दिसेल आणि हा एक ट्रायंगल एवढंच दिसणार. रुंदी किती आहे 75. हाईट किती आहे 40 आणि 9 49. मग अगोदर काय करूया आपण आता राईट व्ह्यू सांगितलं त्याने इकडून साईड व्ह्यू राईट कडून सांगितलं म्हणजे तो लेफ्टला येणार. फ्रंटच्या लेफ्टला येणार म्हणजे फ्रंट काढतानाच आपण अशा ठिकाणी काढणार. लेफ्टला ती फिगर येईल. लेफ्टला जागा सोडून फ्रंट काढणार म्हणजे फ्रंट आपल्याला इथंच काढावं लागेल. तर आपण तिकडे काढू शकतो राईट हँड साईड. लेफ्टला आहे ना फ्रंट अँगल मेथड. मग एक्स वाय आहे काय आहे एच पेन तिला डिवाइड करण्यात आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पेन काय काढू 75 बाय 49चा ब्लॉक काढायचा. पेन इथून इथपर्यंत 75 समजा 75 आणि हाईट इथे 49. पेन का काढून घेतले आपल्याला करायचं नाही. 49 हे 75. आता दिसणार पार्ट काय आहे पहिली गोष्ट आपल्याला सेंटर लाईन शोधायला लागली. बरोबर आहे. त्याच्याबरोबर सेंटर लाईन सेंटर पासून काय करणार तुम्ही सेंटर लाईन. ठीक आहे. आता पहिलं हे काढून घ्यायचं रेक्टेंगल कुठपर्यंत 9चा स्लॉट मध्ये सोडावं लागेल किंवा जरी काढलं तर काढावं लागेल. पहिला त्याची किती हाईट 9. लाईन एम पण काय केलं तुम्ही अपवर्ड गेला. त्याच्यानंतर एक हँड लाईन लावली. आता हे डिस्टन्स किती आहे इथं पण 9च आहे. मग इकडे 4.5 आणि इकडे 4.5 एवढं ठेवून काय करणार तुम्ही इथून हाईट किती आहे माहिती आहे का तुम्हाला. खालून हाईट माहिती 49 हे ऑलरेडी सेंटर लाईन तुम्हाला मिळाली. आता हा पॉईंट किंवा हा पॉईंट कुठे येणार किंवा ही लाईन कुठे थांबणार आहे आता सांगता येणार नाही. आता एक करायचं हा जो सेंटर लाईन आहे तो कुठे आहे इकडे बरोबर आहे. आता याच्यामध्ये मला सांगा हे डिस्टन्स 8 आहे. हे आतलं सर्कल किती रेडियस आहे आणि बाहेरचं सर्कल किती रेडियस आहे कसं शोधायचं. तिथे R15 म्हटलं कोणतं सर्कल आउटर हाफ सर्कल. सर्कल नाही हाफ सर्कल. आउटर हाफ सर्कल किती म्हटलं रेडियस 15. त्याचा 15 रेडियस आहे. हे 8 आहे म्हणजे आतल्या सर्कलचं रेडियस किती आहे 7 आहे. बरोबर. पहिल्यांदा काय करणार तुम्ही बाहेरचं सर्कल कंप्लीट करणार आहे. ओके. इथून 15 रेडियस काय केलं तुम्ही हाफ सर्कल काढलं. तसंच आता पुन्हा काय करणार आहे आतल्या सर्कलसाठी 8चा डिफरन्स आहे म्हणजे इकडून 8 वर आला कंपासमध्ये मोजायची सुद्धा गरज नाही. त्या पॉईंटवर ठेवून आता हा पार्ट कसा दिसणार हे जोडलेलं दिसणार आहे सगळं. आता याला टेंजेंट आहे म्हणजे कसं आहे हा पॉईंट याच्या बरोबर मॅच दिसणार आहे. पुढून बघितलं समोरून बघतो आपण हा जो पॉईंट आहे तो याला बरोबर काय इथपर्यंत आला. हा पॉईंट एकमेकाच्या समोर आहे. हा ट्रायंग्युलर पार्ट आणि जोडलाय कुठं
या पॉईंटला, हा पॉईंट आणि हा पॉईंट नाही इकडून बघताना समोर एक मिळेल, म्हणजे सरळ तुम्ही हा इकडं असं दाखवू शकता. समजतंय ना? दिसण्याची काळजी नाही. हे काय झालं तुमच्या साईडच्या दोन्ही पट्ट्या. आता मध्ये काय होणार आहे लक्षात घ्यायचे, हा सरळ वर जोडायचं आहे, इथपर्यंत जिथं जायचं. या व्यतिरिक्त आणखी काय दिसणार आहे बरोबर फ्रंट व्ह्यू म्हणून दिसणारा भाग फक्त विचार करायचा आपल्याला. फ्रंट व्ह्यू मधून आणखी काय दिसतंय? हा पार्ट शेवटपर्यंत जाणार आहे या पॉईंट मध्ये. मग ही एज राहिली आपल्या काढायची, पण ही आपण ऑलरेडी इथं दाखवलेली आहे. ही एज जी आहे ही एज याला काय होईल, कोइन्साइड होईल, त्यामुळे वेगळी दिसणार नाही, इथं इथपर्यंत जाणार शकतो. ओके, हे झालं तुमचा फ्रंट व्ह्यू. आता दुसरं काम काय, आपण टॉप व्ह्यूकडे वळणार आहे. म्हणजे काय करायचं, आता फक्त प्रोजेक्शन सगळी काय करायची खाली घ्यायची. पहिलं का कुठलाही पॉईंट सोडायचा नाही ज्याच्यातून आपण प्रोजेक्शन खाली घेतलेलं. आणि इकडं मध्ये सेकंड आणि थर्ड म्हणजे इथं आवाज येतो, सेकंड बेंच करतात त्याच्या पाठीमागच्या तसं काय करायचं आहे का, एक्सप्लेन करायला सुरुवात केली की शांत बसायचं, लक्ष द्यायचं. पहिले आउटर साईड प्रोजेक्शन लाईन इच अँड एव्हरी पॉईंट कव्हर करायचं आहे तुम्हाला. त्याच्यातून प्रोजेक्शन लाईन कुठलीही वगळली गेली नाही पाहिजे. उद्यापासून स्केल घेऊन येतात. आपण जर आहे का मला सांगा, हे 8 थिकनेस आहे, हा नाही हे 75 आहे. आता आपण टॉप व्ह्यू बघतो, पण टॉप व्ह्यू बघत असताना इकडून बघितलेला टॉप व्ह्यू आणि इकडून बघितलेला टॉप व्ह्यू वेगळा दिसू शकतो. आपण पाहतो इकडून एक डायरेक्शन, म्हणजे टॉप व्ह्यू कसा होणार आहे असा, म्हणजे ह्या लाईन आपल्याला कसे दिसणार आहेत, व्हर्टिकल दिसणार. काही काही दिसत नाही याच्यामध्ये, हा पूर्ण रेक्टँगल दिसेल, 1 2 3 आणि पलीकडे 4 दिसतात. हा एक रेक्टँगल दिसेल. तो रेक्टँगल कसा काढायचा आहे ते एक लक्षात घ्या. इथे जर स्टार्ट केला तू इकडे स्टार्ट, पाठीमागची बाजू हा पॉईंट आणि त्याच्या पलीकडचा पॉईंट कुठं असणार आहे, इकडं असणार. या पॉईंटला लक्षात घ्या. हा त्याचा सरफेस आहे इथला, हा सरफेस लक्षात घ्या. त्याचे 4 पॉईंट आहेत, 1 2 3 आणि 4. ते पहिले लोकेट करून घ्यायचे. कुठे म्हणजे इथून थोडा अंतर सोडला, हा इथून एंड लाईन काढता येईल, हा दुसरा. आता हे अंतर फक्त मला सांगा किती आहे, इथून इथपर्यंत 52 आहे. पण बरोबर 52 खाली यायचं आपण. इथे 52 वर काय होईल तुमचा, हे 4 पॉईंट आहे. आता बाहेरच्या साईड त्या अखंड दिसणार, कुठलाही अडथळा नाही आहे. त्या पहिले आपण कंप्लीट करून त्याची समोरची सुद्धा काय आहे, ही मध्ये जरी ब्रेक असला तर ही जी एज आहे कुठली हाफ सर्कलची, ती काय होणार आहे, वरून दिसणार आहे. इथं जरी गॅप असेल एजला बरोबर, वरून जे हाफ सर्कलचे ह्या एजेस आहेत त्याला काय होणार, कोइन्साइड होणार, म्हणजे मॅच होणार. त्यामुळे इकडून सुद्धा पार्ट कसा होईल, सरळ असा दिसेल. आणि हा सुद्धा काय होणार, पाठीमागे सेम तेच होणार. पॉईंट नाही करतो कंप्लीट, म्हणजे प्रोजेक्शन लाईन आणि त्याचा तर समजून हे झालं तुमचं. आता आणखी काय दिसणार आहे बघा, लक्षात घ्या. वरून बघतो आपण टॉपवर आणि आपली डायरेक्शन अशी आहे, काय दिसणार, हा चौकोन दिसणार. त्याच्यानंतर ही तिरकी स्ट्रिप जी आहे दोन्ही बाजूला आडवी दिसते, ही आणि त्याच्या पलीकडे तसेच ह्या दोन उभे दिसते. आणि हा मधला सर्कल एवढं दिसतो. पण मधला सर्कल असा जरी असला खोलगट तरी प्रोजेक्शन येणार त्याचं काय येणार, रेक्टँगलच होणार. मग तो सरळ रेक्टँगल कुठं होता बघा, आतला पार्ट हा बघितला तर हा पार्ट तुमचा काय आहे, इथं असा दिसतोय रेक्टँगल, परंतु तो असा असा सर्कल. तसंच ह्या स्ट्रीट दोन आहे, दोन म्हणजे हे आणि हे कसं दिसणार आहे, पट्ट्या दिसतील दोन होत्या. कुठून स्टार्ट होईल, अगदी स्टार्ट टू एंड इथपर्यंत दिसणार. आता राहिला विषय कोणता आहे, त्या पॉईंट तर लक्षात घ्या.
हे वरून बघताना दोन आडव्या छोट्याशा दिसतील. स्टार्ट कुठं होते आता इथं, म्हणजे कुठं ह्या लाईनवर स्टार्ट, एंड कुठं होते तिकडं, म्हणजे या एंडवर टच राहील एंड. आता तिथं लोकेशन ठेवलं, कुठे आहे त्याचं लोकेशन दिलं का त्यांनी, इकडून किती 22 दिलेलं आहे, बरोबर आहे ना, इकडून 22 आहे. मग टॉप व्ह्यू मध्ये कसं येईल ते, वरून 22, टोटल किती आहे रे, 52 आहे. 52 मधून 22 गेले, इकडे किती राहणार आहे मग 30, म्हणजे सेंटरला नाही आहे हे बारकाईने बघायचं. आपल्याला वाटलं कधी कधी सेंटरला असतं, मेन्शनच नाही केलं तर सरळ अजून करायचं की सेंटरला, पण ती सेंटरला नाही. ह्या स्ट्रिप्स कुठे आहेत, इकडून हे अंतर 22 आहे, हे किती हे 22 आहे, हे 22 सॉरी 8 किती झाले 30, परत इकडे 22 सेंटरला आहे, काय प्रॉब्लेम, मध्ये 8चं डिस्टन्स, फक्त ते लक्षात आहे. इकडून 22 इकडे 22 मध्ये 8, 52 होती का बेरीज नाही होत. मग इकडे किती राहतं, जर इकडे 22 राहिले, इकडे 22 44 आणि 8 52 होतं, बरोबर आहे की सेंटर, ठीक आहे. मग आता बरोबर इकडून 22 वर यायचं, हा एक पॉईंट आहे, तसं इकडून 22 येते, मध्ये 8 ठेवलं, डायरेक्ट काढलं तरी चालू, या पद्धतीने दिसेल. जरी तिरकं असलं तरी त्याचं प्रोजेक्शन कसं दिसणार आहे, फक्त ही लेंथ जी आहे ती इथं छोटी दिसते, ॲक्च्युअलमध्ये ती काय असते जास्त असते, ती इकडं दिसते, तसं तिकडे या साईडला बरोबर सेंटरला दिसतं पाहिजे. हे झालं तुमचा, काय राहिलं का हिडन एज होल वगैरे काय नाही, टॉप व्ह्यू तुमचा काय झाला कंप्लीट झालेलं आहे. आता काय राहिलं, काय राहिलं आणि कोणता, राईट साईड व्ह्यू. फर्स्ट अँगल मध्ये तू कुठं जाईल, राईट साईड व्ह्यू कुठल्या बाजूला येतो, लेफ्टला येतो, इकडून इकडे. आता त्याच्यासाठी परत काय करणार आहे तुम्ही, प्रोजेक्शन, दोन्हीकडची प्रोजेक्शन, इथं 45 ची एक लाईन काढायची. कंपास सुद्धा करता येतं, बऱ्याच ठिकाणी कंपास घेतात, मिळून तरी ती देतो, पण कंपास जास्त डिस्टन्स असेल तर कंपास जेवढा मध्ये पोहोचत नाही. ही पद्धत योग्य 45चा जर ही काढली तर काय होतं, 45च्या लाईनमध्ये बरोबर इकडून आलेलं प्रोजेक्ट, त्याची ही जी लेंथ आहे ती बरोबर आहे तेवढी राहते. आता काय करायचं तुम्हाला, पहिल्यांदा इकडे सोपे प्रोजेक्शन नाही ते इकडे काढून, पहिला हाईटची इकडे काय मेन चेअर मारणार ते विसरायची नाही. झालं, इकडे एवढ्याच प्रोजेक्शन आहे 1 2 3 4, हा थोडासा पार्ट आत येईल पण प्रोजेक्शन नाही इथून घेतली पाहिजे. आता इकडचे प्रोजेक्शन आहे, प्रत्येक पॉईंट आहे, कुठलंही पॉईंट सुद्धा कामा नाही. पहिल्याच लेक्चरला काही जणांना झोप आलेली आहे. सकाळचं जेवण हेवी करून नका, नाश्ता हेवी करायचं नाही. चपात्या वगैरे खात असेल सकाळी यायच्या अगोदर टाळा. आणखी दुसरा एक पर्याय असेल, सकाळी किती हेवी खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला झोप येणार नाही. त्याचा एक ऑप्शन म्हणजे संध्याकाळचं जेवण निम्म घ्यायचं. भात चपात्या खात असेल तर आडेच नाही. या एजमध्ये तेवढी भूक असते. प्रोजेक्शन लाईन पाठीमागून दिसतात तर सगळ्यांना थोडा डार्क काढायला मी सुरुवात करतो. हे झालं पाहिजे प्रोजेक्शन लाईन. त्याच्यानंतर आपण याच्या अगोदरच्या ऑनलाईन याच्यात व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना दिसणार नाही तरी सुद्धा त्याच्यात काय करून आधीवर फिगर काढा छोटीशी, म्हणजे फिगर कशी आहे नंतर ॲक्च्युअलमध्ये जाऊ. मग एक लक्षात आपल्याला साईड व्ह्यू काढत काय काय दिसणार राईट साईड व्ह्यू तरी एक दिसेल, ही पट्टी दिसेल आणि हे दोन सर्कल दिसणार, एवढंच दिसणार. ही स्ट्रीप उभी, हे काढून आणि हे किती हाईटला दिसत म्हणजे असा भाग आहे तो ॲक्च्युअली रेक्टँगल दिसणार. असा जरी असला तरी तो
इकडून त्याचे प्रोजेक्शन घेताना रेक्टेंग्युलर येणार. मग मला सांगा की तो जो काय दिसणार आहे आपल्याला मार्ग त्याचा रेक्टेंगल हाईट किती येते. चिंता करायची गरज नाही, सरळ प्रोजेक्शनमध्ये इकडून मागच्या गेलो हा एवढा पार्ट इकडे दिसणार म्हणजे ही एवढी हाईट आहे त्याची. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा काय करणार आपण साईड व्ह्यू करून बघतो. पहिल्यांदा खाली पूर्ण हा काय छोटी पट्टी आहे, किती बाय कितीची 52/9. विचार करायची गरज नाही, हे 52 आहे इथे मिळते आपल्याला. ओके, टॉप व्ह्यू मधली हाईट ही काय असते, साईड व्ह्यू मधली विड्थ असते. आणि हाईट कुठे इकडे प्रोजेक्शन म्हणजे हे पुढचे लेक्चर आले असतील तर मला सांगा. हे काय झालं तुमचं ही बाजू. त्याच्यानंतर काय ही स्ट्रिप दिसेल. कुठे दिसेल स्ट्रिप, कुठपर्यंत ती स्ट्रिप वरपर्यंत एक लक्षात घ्यायची. म्हणजेच हा इथून स्टार्ट झाली ती हा पार्ट कसा दिसणार आहे, सरळ ही एज टू एज दिसणार. इकडून बघता येईल मग त्यावेळेला काय होईल, हा पार्ट असा आणि हा जो भाग आहे हा त्यामुळे कुठे दिसणार आहे त्याला प्रोजेक्शन बघा इथून इथपर्यंत पुढे पासून इथपर्यंत. आता त्याच्यानंतर कसं जोडलेलं आहे ते मला सांग. दांद्रे का काय ही स्ट्रिप उभी आहे तेवढंच, म्हणजे हा असा इकडून भाग बघितला तर हा पार्ट दिसतोय तो कसा दिसेल मला सांग. हा इथपर्यंत जोडलेला इकडे कसा दिसेल, या साईड व्ह्यू पुढे दाखवायला लागेल तो हा पार्ट नसेल. हा पुढे दाखवायला लागला तो इकडे येतो. हा जो पार्ट आहे ना हा इथे दिसतो. कुठली एज हिडन आहे का की जी आहे परंतु दिसत नाही इकडून, किंवा कुठल्याही व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू मध्ये हिडन आहे पण आपण दाखवायला विसरलो अशी आहे का. ही जी एज आहे लक्षात घ्या इकडून ती काय इकडून विजिबल नाहीये. मग ती काय दिसणार इकडून आडवी डॉटेड दिसणार. कुठे त्याचं प्रोजेक्शन घेतलं नाही म्हणून आपण विसरलो. ओके दिसते का इथे. ही जी एज आहे इथून इकडे जाते साईडला तुम्हाला दिसणार नाही, ती काय दिसणार तुम्हाला डॉटेड लाईन दिसणार. असंच आणखी कुठं फ्रंट टॉप व्ह्यू मध्ये राहिलं नाही ना आपण. हे बघा ते लक्षात घ्या, इथं टॉप व्ह्यू मध्ये बघताना हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्या दोन एजेस गेलेले आहेत इथपर्यंत स्ट्रिपपर्यंत आणि पलीकडे त्या काय दिसते तुम्हाला डॉटेड दिसते. विचार करा नाही वरून बघताना हा पॉईंट पासून आत गेली किंवा ही एकमेकासमोर ती काय दिसणार आहे डॉटेड दिसणार. आणि इथून इथपर्यंत जो पार्ट याच्या आड यायला तो काय दिसणार तुम्हाला डॉटेड दिसणार. कुठे येते डॉटेड एक लक्षात घ्या वरून बघताना हा जो पॉईंट आहे इथपर्यंत बघा हा पॉईंट आहे हा त्याचं प्रोजेक्शन इथपर्यंत म्हणजे हा आणि इथून काय दिसणार तुम्हाला डॉटेड लाईन म्हणजे इथून डॉटेड लाईन तसं तिकडं मी विचारलं होतं डॉटेड लाईन ना एवढा पार्ट आहे. आणि हा जो आहे सरफेस तो आहे असंच आहे. मग याची जी एज आहे इथून गेल्यानंतर पुन्हा ही जोडली जाते का मला विचार करा हो की नाही मला उत्तर द्यायचे. वरून जेवढ्याला बघताय तुम्ही टॉप ही दिसते का पलीकडून म्हणजे आहे परंतु वरून दिसत मग त्या केसमध्ये ते काय होईल पर्यंत डॉटेड लाईन प्रोजेक्शन आलं लक्षात डाऊट यायला पाहिजे की काहीतरी राहील आपल्याकडून. आणखी काही चुकून राहिलं नाही ना आपल्याला. ठीक आहे आय थिंक सगळं कम्प्लीट केलं. टॉप व्ह्यू मध्ये हिडन एजेस आहेत का कुठं माझ्या माहितीप्रमाणे नाही. इकडं दोन ठिकाणी हिडन एजेस हे झाला तुमचा व्ह्यू टॉप व्ह्यू आणि राईट साइड व्ह्यू.
चुकून काय राहिलं तुम्ही इमेजिन करून सांगा. माझ्याबरोबर राहिलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इमॅजिनेशन चांगलं स्ट्रॉंग पाहिजे. कुठलं राहिलं की इकडं फक्त प्रोजेक्शन मगाशी कसं चुकून आपलं ही प्रोजेक्शन तशीच राहिली पण डॉटेड लाईन नंतर आठवले आपल्याला तसं मोठं कामा नाही. लक्षात आलं हे सगळं का नाही समजलं?